विद्यार्थी मित्रांनो, today we have to see the theorem of areas of similar triangles. त्याचं स्टेटमेंट आहे, when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. When two triangles are similar, इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो आपला गिव्हन पार्ट आहे आणि तिथून पुढचा जो द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड, हे आपला टू प्रूव्ह पार्ट आहे. आता मग या ठिकाणी वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, त्यामुळं मी आता दोन आकृत्या काढल्यात, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, अँड दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे माझा गिव्हन काय असणार या ठिकाणी, गिव्हन triangle ABC is similar to triangle PQR and AD is perpendicular to BC and PS is perpendicular to QR. म्हणजे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत आणि या सिमिलर ट्रायंगल्समध्ये ABC मध्ये AD इज परपेंडिक्युलर टू BC आणि PS इज परपेंडिक्युलर टू QR. तर टू प्रूव्ह मला काय करायचं आहे, तर टू प्रूव्ह काय आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, म्हणजे रेशोज ऑफ एरियाज ऑफ दो ट्रायंगल्स म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन area of triangle PQR is equal to area of triangle ABC upon area of triangle PQR. Ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding side. Squares of their corresponding side. आता ABC ची corresponding side AB जर घेतली, तिचा स्क्वेअर अपॉन त्याची corresponding side काय येईल, PQचा स्क्वेअर. समजा आणखी मी दुसरी साईड घेतली, ABCची BC घेतली, तर BCचा स्क्वेअर अपॉन याची काय येईल मग, QRचा स्क्वेअर. याची थर्ड साईड कुठली घेतली मी, AC स्क्वेअर अपॉन याची काय येईल, PR स्क्वेअर. हे मला काय करायचं, सिद्ध. यातलं एक कुठलं तरी आपण सिद्ध करायचं, तिन्हीच्या तिन्ही सिद्ध करत बसायचं नाही, आहे लक्षात ठेवा. कळालं का. टू प्रूव्ह काय होतं पा आपलं, the ratio of areas of those triangles means ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares. स्क्वेअर्सचा त्यांचा रेशो कुठल्या, करस्पॉन्डिंग साईड्स या ठिकाणी मी घेतलेला. हा झाला आपला टू प्रूफ. आता या ठिकाणी आपल्याला प्रूफ पाहायचा आहे. आता प्रूफ पहा, प्रूफ थोडासा मोठा आहे परंतु असं काय फार अवघड नाही. आपल्याला माहिती आहे की या चॅप्टरचं फर्स्टच आहे की रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू देअर बेस इंटू हाईट. त्याप्रमाणे मी लिहून घेतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू ABCचा बेस मी या ठिकाणी BC घेतो, BC. ABCची हाईट मी या ठिकाणी घेतो AD अपॉन PQRचा बेस मी या ठिकाणी काय घेतो, QR इंटू PQRची हाईट या ठिकाणी काय आहे, PS. म्हणजेच आता जर मी हे सेपरेट केलं, फक्त लिहिण्यातला फरक आहे, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. याने इक्वेशन नंबर याला काय म्हणलो मी, 1 म्हणलो. पहा काय केलेलं नाही. फर्स्ट स्टेपमध्ये मी काय केलं, वी नो दॅट द रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल, ते सिमिलर असो किंवा नसो, इज इक्वल टू, इज प्रोपोर्शनल टू द बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. म्हणजे पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. हे इक्वेशन नंबर 1. आता पहा आकृतीमध्ये इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS. आकृतीमध्ये बघा,
ABD अँड PQS दिसतेत का बघा. आता ABD ट्रायंगल म्हणजे कोणता ट्रायंगल आहे पहा या ठिकाणी. इथं हा जो ट्रायंगल आहे या ठिकाणी हा ट्रायंगल ABD आहे तुमचा. दिसतोय का बघा, मी मार्क केलेला आहे. हा तुमचा ABD आणि हा तुमचा PQS हा आहे तुमचा. PQS हा आहे, बरोबर आहे. ABD अँड PQS या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला पाहायचं या ठिकाणी ABD अँड PQS हे मला सिमिलर दाखवायचे. तर सिमिलर दाखवायचे म्हणल्यानंतर मला माहिती की AA टेस्टनुसार हे सिमिलर मला दाखवता येतील, कारण ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये बघा B आणि Q कोण कॉन्ग्रंट आहेत. कोण B अँड कोण Q आर कॉन्ग्रंट. कोण D अँड कोण S आर कॉन्ग्रंट, कारण आपण AD BC आणि QR इज परपेंडिक्युलर टू PS हे आपल्याला गिव्हनमध्येच आहे. मग या ठिकाणी ह्या दोन्ही ट्रायंगल्समध्ये मला असं म्हणता येईल अँगल B इज कॉन्ग्रंट टू अँगल Q. हे मला काय गिव्हन आहे, म्हणजे त्यांनी ते दिलेलं आहे, बरोबर. तसंच मेजर अँगल, आता बघा इथं आकृतीमध्ये ADB आणि PSQ. मेजर अँगल ADB इज इक्वल टू मेजर अँगल PSQ. बघा परत एकदा नावं बरोबर लिहिलेत का. ADB आणि PSQ इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. म्हणजे हे दोन्हीही काय येतं 90 डिग्री हे गिव्हनमध्ये दिलं. आणि मग जर दोन ट्रायंगल्सचे दोन अँगल्स कॉन्ग्रंट असतील तरी सुद्धा ते ट्रायंगल्स काय असतात सिमिलर असतात. म्हणून या ठिकाणी मी असं लिहू शकतो ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल कुठला PQS बाय AA टेस्ट. सिमिलॅरिटी टेस्ट कुठली असेल याला AA टेस्ट असते. आणि मग जर हे दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स जर असतील तर देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द proportion, means AD upon PS is equal to AB upon PQ. बघा आता हे आकृतीमध्ये बघा AD upon PS is equal to AB upon PQ, बरोबर. कारण हे दोन्ही ट्रायंगल्स काय आपण केलं सिमिलर दाखवलं आणि सिमिलर ट्रायंगलच्या साइड्स काय असतात प्रोपोर्शनमध्ये. आता या ठिकाणी मी BD अपॉन QS लिहिली नाही, कारण मला ती लागत नाही म्हणून ती लिहिली नाही. तुम्हाला जर लिहायची असेल तर ती पण लिहू शकता, परंतु उगाच्या उगाच लिखाण करण्यात काय पॉईंट नाही. म्हणून BD अपॉन QS पण आहे, परंतु ती मला लागत नाही, त्याच्यामुळे मी ती लिहिली नाही. तर मी काय केलं पहा, मग याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतोय 2 म्हणतो. पहा इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी, बरोबर. परंतु त्यांनी असं म्हणलंय बट ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे आपल्याला गिव्हनच आहे, कारण हे दोन्हीही ट्रायंगल्स मला काय केलेले आहेत त्यांनी सिमिलर दिलेले आहेत ABC आणि PQR. मग जर हे सिमिलर असतील तर देअर करस्पॉन्डिंग साइड मस्ट बी ऑल्सो बी इन सेम प्रपोर्शन. म्हणून मी काय लिहू शकतो इथं या ठिकाणी AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. आता AC अपॉन PR नाही लिहिलं आपण तरीसुद्धा चालण्यासारखे, परंतु लिहिलं मी त्या ठिकाणी एक इक्वेशन नंबर हे मला काय झालं 3. बघा इक्वेशन नंबर 3 कशावर पहा लक्षात घ्या. पहिले इक्वेशन मी लिहिलं area of any two triangle, the ratio of area of any two triangle is equal to their product of base into height. वर पहिलं इक्वेशन तयार झालं माझं इथं. त्यानंतर मी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून त्यांच्या पण साइड्स लिहिल्या. हे माझं सेकंड इक्वेशन तयार झालं. आणि थर्ड इक्वेशन माझं कसं होतं की गिव्हनच आहे ABC सिमिलर टू PQR,
हे दोन जर सिमिलर असतील तर त्यांच्या साईडसुद्धा काय असल्या पाहिजे, सिमिलर असल्या पाहिजे, म्हणून ते लिहिलं आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 1, 2 and 3 1मध्ये काय म्हणलेलं आहे, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू काय, पहिलं इक्वेशन आपलं एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. हे पहिलं इक्वेशन होतं, तेच मी लिहिलं आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे, पहिलं इक्वेशन. आता BC अपॉन QR बघा, BC अपॉन थर्ड इक्वेशनमध्ये BC अपॉन QR AB अपॉन PQ एवढी आहे, बरोबर आहे का. बघा BC अपॉन QR इथलं लक्ष द्या, एवढी स्टेप समजली की संपलं प्रमेय. BC अपॉन QR इथं बघा BC अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन PQ आहे. सेकंडमध्ये AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS आहे. म्हणजेच AD अपॉन PS इज इक्वल टू BC अपॉन QR होईल का नाही. परत एकदा सांगतो बघा, परत एकदा सांगतो. इथं बघा BC अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन PQ, मग AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS. म्हणजेच AD अपॉन PS इज इक्वल टू BC अपॉन QR. म्हणजे AD अपॉन PSच्या जागा आपण परत BC अपॉन QR लिहू शकतो. म्हणून या ठिकाणी मी हे पहिलं BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS बद्दल परत BC अपॉन QR इज इक्वल टू BC इंटू BC, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. बघा इथं लक्ष द्या, हे BC अपॉन QR तसंच आहे, पण AD अपॉन PS बघा इथं AD अपॉन PS AB अपॉन PQ एवढी आहे, आणि AB अपॉन PQ BC अपॉन QR एवढी आहे. म्हणून AD अपॉन PSच्या जागा मी काय लिहिलं, BC अपॉन QR इथं लिहिलं BC अपॉन QR, आणि मग त्याचं BC इंटू BC स्क्वेअर QR इंटू QR स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे सिमिलर वे. आता एक सिद्ध झालं पहा आपलं, म्हणजेच आपण सगळे सिमिलरली, हेन्स असं म्हणता येईल, हेन्स एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, इथं लिहिलं मी BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. आता राहिलेले जे दोन आहेत ते लिहून टाकायचे फक्त, बाकी काय नाही. BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर लिहिले, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर एक राहिलं होतं, आणि याच्यात AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर, AC स्क्वेअर अपॉन PR, AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स या ठिकाणी काय करतोय, प्रूव्ह केलेलं आहे. अतिशय सोपं, 0 मिनिटात परत एकदा मी तुम्हाला थेरम समजून सांगतो कसं केलं. 2 सिमिलर ट्रँगल्स आहेत, या 2 सिमिलर ट्रँगल्स घेऊन या ठिकाणी गिव्हन आणि 2 प्रूव्ह लिहिलं आपण. आता प्रूफमध्ये काय केलं आहे पहा, मी एरियाज ऑफ रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रँगल्स इज इक्वल टू द बेस इंटू हाईट, ते इथं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आकृतीमधले हे 2 ट्रँगल्स मी सिमिलर दाखवलेत. दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू दिस अँगल अँड दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू दिस अँगल, सो दॅट बाय AA सिमिलरिटी टेस्ट these 2 ट्रँगल्स आर सिमिलर हिअर. आणि मग जर हे 2 ट्रँगल्स सिमिलर आहेत तर त्यांचे AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम रेशो. थर्ड स्टेप मी काय केली पहा, की दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत, ओरिजिनल ABC आणि PQR, मग त्यांच्या साईडसुद्धा काय येतात इन प्रपोर्शन, त्यासुद्धा 3 ठिकाणी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आणि मग फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 ABC अपॉन PQR इज इक्वल टू पहिलंच इक्वेशन इथं लिहिलं आहे मी, आणि ह्या AD अपॉन PS ऐवजी काय लिहिलं आहे BC अपॉन QR, परत म्हणजे BCचा वर्ग आला, QRचा सुद्धा काय आला, वर्ग आला. आणि अशा प्रकारे आपण हे जे थेरम आहे हे थेरम या ठिकाणी काय केलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया यावरचे उदाहरणं